नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे भात आणि मासे हे घरोघरी बनवले जातातच. तर आज आपण एक सिक्रेट वाटण बनवून अगदी मालवणी स्टाईल आणि अत्यंत चविष्ट अशी मालवणी फिश करी म्हणजेच मालवणी पद्धतीने हलवा फिश करी बनवणार आहोत. त्याबरोबर फिश फ्रायही बनवणार आहोत. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मालवणी पद्धतीने फिश करी आणि फिश फ्राय बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा हलवा व्यवस्थितपणे कापून आणि त्यात 3 ते 4 वेळा धुवून घेतला आहे. आता त्याला आपण हळद आणि मिठाने अशा प्रकारे व्यवस्थितपणे त्यामध्ये लावून घेऊया. आणि हलवा थोडासा हिवस असतो म्हणजेच त्याचा उग्र वास असा येतो, म्हणून मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट लावत आहे. त्यामुळे त्याचा थोडा उग्र वास कमी होतो, म्हणून मी इथे लावत आहे. जर तुम्हाला लावायची असेल तर लावा, नाही लावली तरी चालेल. हे हिरव्या पेस्टचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण हा हलवा साधारणतः 15 ते 20 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे मॅरिनेट करूया. तोवर आपण एक सिक्रेट वाटण तयार करून घेणार आहोत. आता सिक्रेट वाटणासाठी इथे मी 4 ते 5 काश्मीरी मिरच्या गरम पाण्यात भिजत घातल्या आहेत. त्याबरोबरच एक मोठा चमचा धणे, त्याबरोबरच पाव चमचा इथे मी बडीशेप घेतली आहे आणि 4 ते 5 इथे मिरे घेतले आहेत. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता 15 ते 20 मिनिटे आपण ही मिरची व्यवस्थितपणे भिजवून घेऊया. त्यानंतर आपण ही वाटून घेणार आहोत. मिरची 15 ते 20 मिनिटांनंतर व्यवस्थितपणे भिजवून घेतल्यावर त्यातील पाणी मी पूर्णपणे काढून मिक्सरच्या भांड्यात घालत आहे. त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे. आता आपण एक एक करून जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. प्रथम आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा, त्याबरोबर 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, त्याबरोबरच एक मोठा अगदी मीडियम साईजचा टोमॅटो आणि इथे मी अर्धी वाटी ओले खोबरे घेतले आहे. ओल्या खोबऱ्याचाच इथे वापर करायचा आहे. आता आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करणार आहोत. म्हणजे स्मूथ पेस्ट आपण ही तयार करून घेणार आहोत. त्यामुळेच ही करी अगदी परफेक्ट मालवणी स्टाईल तयार होते, शिवाय चविष्टही तयार होते. पाहू शकता अशा प्रकारे अगदी सिक्रेट वाटण मी तयार करून घेतले आहे. व्यवस्थित अगदी बारीक वाटून घेतले आहे. हे वाटण तुम्ही टोमॅटोचे जे सार असते त्यामध्येही वापरू शकता. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हे वाटण टोमॅटोच्या सारासाठी वापरू शकता. आता हे वाटण आपण बाजूला ठेवूया आणि करी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक भांडे गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि तेलात कांदा अगदी 2 ते 3 मिनिटे व्यवस्थितपणे मीडियम गॅस करून परतून घेऊया. कांदा परतून घेत असताना त्यात 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करत राहूया. कांदा इथे आपल्याला जास्त लालसर होईस्तोवर परतून घ्यायचा नाही आहे. फक्त ट्रान्सपरंट होईस्तोवर आणि मऊ होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता कांदा अगदी ट्रान्सपरंट झाला आहे आणि परफेक्ट असा कांदा शिजला आहे. इतपतच कांदा परतून घेतल्यावर लगेचच आपण जे वाटण तयार करून घेतले आहे लाल मिरचीचे, ते आता ह्या स्टेजमध्ये अगदी हलक्या हाताने घालूया. भांडे जास्त गरम असल्यामुळे हे वाटण अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून अगदी गॅस थोडासा कमी करूनच हे वाटण फोडणीत घालायचे आहे. आता अशा प्रकारे फक्त 1 ते 2 मिनिटे आपण फोडणीत हे मिश्रण परतून घेतल्यावरच आपण आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालूया. इथे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी ही करी घट्टसर किंवा पातळसर हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता अशा प्रकारे पाणी आपण या मिश्रणात घातल्यावर व्यवस्थितपणे त्याला उकळी येऊ देऊया. त्यानंतर आपण बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत. करीला उकळी आल्यावर लगेचच 4 ते 5 आपण हलव्याच्या फोडी घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे करी अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया. फिश मॅरिनेट करताना आपण मीठ घातले आहे, त्यामुळे इथे करीपुरतेच आपण मीठ घालणार आहोत. नाहीतर करी फार जास्तच खारट होण्याची शक्यता असते. करीला व्यवस्थित उकळी आल्यावर 4 ते 5 आपण इथे कोकमं व्यवस्थितपणे बारीक तोडून घेतली आहेत. आता अशा प्रकारे फक्त
3 ते 4 मिनटे ही कढी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. पाहू शकता कढी अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि दाटसरही झाली आहे. फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही. यापेक्षा जास्त अजिबात फिश शिजवायचं नाही. लगेचच आता आपण गॅस बंद करूया आणि ही फिश कढी वरून कोथिंबीर घालून लगेचच आपण सर्व करूया. तत्पूर्वी इथे मी 1 चमचा मालवणी मसाला आणि त्याबरोबरच 1 चमचा धणेपूड फिशमध्ये घातली आहे. त्याबरोबरच साधारणतः 2 ते 3 चमचे आगळही घातले आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे आगळही सर्व फिशला व्यवस्थितपणे लावून घेतला आहे. आता आपण फिश व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घेतली आहे. लगेचच फिश फ्राय करायला घेऊया. त्यासाठी इथे मी एका गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये तेलही तापत ठेवले आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच आपण जे तांदूळ आणि रव्याचे कोटिंगचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये जे मॅरिनेट केलेला हलवा आहे तो अशा प्रकारे दाबून दाबून व्यवस्थितपणे त्याची कोटिंग करून घेऊया आणि हलक्या हाताने आपण तव्यावर अशा प्रकारे सोडूयात. जे आपण फिश सोडत असतो ते अगदी हलक्या हाताने सोडायचे आहे, नाहीतर अगदी तेल हातावर उडण्याची शक्यता असते. अशाच प्रकारे सर्व आपण जे हलव्याचे मॅरिनेट करून घेतलेले पीस आहेत ते अगदी व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत आणि त्यावर व्यवस्थितपणे कोटिंगही लावून नंतर तळून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता हलव्याची एक बाजू अगदी क्रिस्पी झाली आहे आणि रंगही सुरेख आला आहे. अशा प्रकारे एक बाजू थोडीशी क्रिस्पी झाल्यावर दुसरीही बाजू अशाच प्रकारे अगदी एकसमान रंगावर आपण तळून घेऊया. दोन्ही बाजूने आलटून पालटून हलवा एकसारखा तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतपर्यंत तळला जातो आणि व्यवस्थित तळला जातो. अजिबात कच्चा राहत नाही आणि जे कोटिंग आपण ते केले आहे तेही अगदी व्यवस्थितपणे शिजले जाते आणि त्यावरील कोटिंगही निघत नाही. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता हलवा अगदी व्यवस्थित फ्राय झाला आहे आणि रंगही हलव्याच्या फोडीला व्यवस्थितपणे सुरेख असा आला आहे. क्रिस्पी अशी फिश फ्राय तयार करून घेतली आहे. ती टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर शोषून घेईल. अशा प्रकारे आपण आता थाळी लगेचच सर्व करूया. प्रथम आपण थाळीमध्ये गरमागरम भात सर्व केला आहे. त्याबरोबरच उभा चिरलेला कांदा, त्याबरोबरच एक लिंबाची फोड मी इथे दिली आहे आणि जी गरमागरम फिश करी तयार करून घेतली आहे ती अशा प्रकारे बाउलमध्ये काढून मी घेतली आहे. तीही आपण सर्व करूया आणि गरमागरम जे फिश फ्राय हलवा फ्राय आपण तयार करून घेतले आहे ते हलक्या हाताने त्यामध्ये ठेवूया. त्यानंतर इथे मी फुलके तयार करून घेतले आहेत. तुम्ही चपातीही सर्व करू शकता किंवा भाकरी, कोणत्याही प्रकारच्या भाकऱ्या इथे दिल्या तरी चालतील किंवा तुम्ही भाताबरोबरही ही करी खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. शिवाय बनवायला एकदम साधी, सोपी, सुटसुटीत अशी ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.